नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। भाजीला काहीच नाही आहे, अजिबात चिंता करू नका। आज आपण बनवतोय कांदा थालीपीठ। चला तर मग बघूयात कृती। त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले, 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या याची पेस्ट करून घेतली आहे। 1 चमचा यामध्ये तीळ घातलाय, 1 चमचा यामध्ये आपण ओवा घालून घ्यायचा आहे। यामुळे छान अशी चव येते आपल्या थालीपीठला। 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि यामध्ये आपण घेतलंय अर्धी वाटी बेसन पीठ आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। 1 चमचा यामध्ये हळद, 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरमुळे छान अशी चव येते थालीपीठला। हे सगळं आपण साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। पीठ जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि जास्त पातळही नाही, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भिजवून घ्यायचं। आणि एका रुमालावर आपण पाणी घालून थोडासा गोळा घेऊन मस्त असं पातळसं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि याला आता मधोमध असे 4 होल आपण घालून घ्यायचे आहे। साईडला आपण तवा तापत ठेवला होता, तवाही छान तापला आहे। त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि थापून घेतलेलं थालीपीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। अलगद असं घालून घेतलेला रुमाल आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तयार केलेले आपण जे होल आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं, जेणेकरून आपलं थालीपीठ सर्व बाजूने छान असं शेकलं जाईल। दोन्ही बाजूने खरपूस असं थालीपीठ शेकून घ्यायचं। अगदी झटपट आणि चविष्ट आणि पौष्टिक असं थालीपीठ आपलं बनून तयार होतं। संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस तुम्ही नक्की करून बघा। अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि गरमागरम थालीपीठ आपला तयार झालाय। मस्तपैकी शेंगदाणा चटणी, लोणचं, दह्यासोबत याचा आस्वाद घ्या। आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।